नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत अजितदादा जिवंत आहेत या अफवांवर मोठं स्पष्टीकरण. तर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि अशाच न्यूजसाठी अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा. तर चला बघूया नेमकी काय आहे. सोशल मीडियावर सध्या एक खळबळजनक अफवा वेगाने पसरत आहे की अजितदादा यांच्याबद्दल चुकीची बातमी पसरली जात आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, अजितदादा पूर्णपणे जिवंत, सुरक्षित आणि ठणठणीत आहे का? नेमकी काय आहे यामागचं रिझन? तर ही बातमी खोटी व दिशाभूल करणारी आणि अफवांवर आधारित आहे. तर चला बघूया. अशा प्रकारच्या अफवा पसरवून लोक काही समाजात भीती आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण की ह्या चॅनलवरती खूप साऱ्या अशा न्यूज तुम्हाला दिसतील की खूप सारे चॅनल आहेत की अजितदादा जिवंत आहे. पण हे तितकं सत्य म्हणजे असू शकतं का? इतकं सगळं अंतविधी किंवा हे सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं काही होऊ शकतं का? दिशाभूल आपल्याला कोण कसं करू शकतो? तर मित्रांनो, चला आपण आणखी जाणून घेऊया नेमकी कारण काय आहे. चला बातमी आपण बघूया पुन्हा एकदा. तर अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला, पण त्यांच्या मृत्यूची चर्चा अजूनही थांबलेली नाही. सोशल मीडियावर तर अजित पवार जिवंत असल्याची चर्चाही चांगलीच रंगत आलेली आहे. शिवाय काहीजण हा अपघात नसून घातपात असल्याचंही सांगत आहे, की कोणीतरी प्लॅनिंग वगैरे करून त्यांना या अपघातामध्ये प्रचंड म्हणजे अशा वेदना देऊन त्यांचा पूर्ण जी पोझिशन आहे ती पेचवण्याचा प्रयत्न करत आहात. पवारांचे जे चाहते आहे, समर्थक यांच्या मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण दिसत आहे. अशात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संजय शिरसाट म्हणाले, की अजित पवारांच्या मृत्यूचे आरोपे, दावे, प्रतिदावे केले जात आहेत. त्यांची चौकशी सुरू होत आहे. अजित पवार जिवंत आहे असा दावा केला जातोय. यावर पोलिसांनी आक्षेप नोंदवायला हवा, असं ते म्हणाले. अजितदादा जाण्याचे दुःख कमी आणि आरोपींच्या फैरी जास्त आहेत, असं ते म्हणाले. अजित पवार ज्या विमानात होते त्या विमानाचा 50 कोटींचा विमा होता असे कळते. आता पायलटचा विमा 50 कोटींचा होता असे ते समजत आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे, दादांच्या पायातून धूर निघत होता. एकजण तर खाली उतरत होता. काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग आहे. पण याची ही चौकशी जरूर होईल. याबाबत CID चौकशी करत आहे. आणखी काही संस्था चौकशी करत आहे. पण या सर्वांसाठी अवधी लागेल, थोडासा कालावधी लागेल. नंतर सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण समोर येईल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार जिवंत असल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहे. त्याची ही शिरसाट यांनी समाचार घेतला. सोशल मीडियावर कधी काय येईल याचा भरोसा राहिलेला नाही, असं ते म्हणाले. काय खरं आहे, खोटं आहे हे नेमकी सोशल मीडियावर राहिलेलं नाही, असेही त्यांनी सांगितले. तर मित्रांनो, कोणत्याही अफवांवर, कोणत्याही बातम्यांवर काहीही विश्वास ठेवू नका. कारण की